महाराष्ट्र मंत्रिमंडळात येड्याची जत्रा आणि कारभारी सत्रा अशी अवस्था महाराष्ट्र मंत्रिमंडळात सध्या आहे। ते कशाहून मी बोलतोय? मुख्यमंत्री सकाळी एक बोलतात, उपमुख्यमंत्री वेगळी गोष्ट बोलतात, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते एक बोलतात, त्याला दुसरे आपले प्रदेशाध्यक्ष जे आहेत चंद्रशेखर बावनकुळे साहेब ते वेगळं बोलतात। म्हणजे महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेच्या जे आणि योजना सांगितलेल्या आहेत, जी वचनं दिलेली आहेत ती फक्त निवडणुकीपुरती होते। त्यांनी पहिलं वचन सांगितलं होतं महिलांना 2100 रुपये देऊ, खूप चांगले बोलले होते त्यावेळेस। आता 1500 रुपये देत आहेत। महिलांना आपल्या पगारी द्यायला पैसे नाहीयेत एसटी महामंडळातल्या ही, आणि दुर्भाग्य देश महाराष्ट्र वेगळा झाल्यापासून हे पहिल्यांदा घडलं। दुसरी गोष्ट, राज्यात एकही पाकिस्तानी बेपत्ता नाही असं मुख्यमंत्री म्हटले की लगेच उपमुख्यमंत्री सांगतात 107 पाकिस्तानी नागरिक महाराष्ट्रात बेपत्ता, आणि 2100 रुपये आम्ही देऊच नाही म्हटले असं नरहरी झिरवाळ साहेब म्हटले। ह्याच्यावरून म्हणायचं काय? महाराष्ट्रातल्या 14 कोटीच्या लोकांविषयी, जनतेविषयी, यांच्या प्रश्नाविषयी यांना काही देणं घेणं नाहीये। कॉन्ट्रॅक्ट द्यायचे, आपल्या कार्यकर्त्यांकडून कॉन्ट्रॅक्ट थोडेसे द्यायचे, त्यांना मलिदा चाटायला लावायचा, आणि सर्वात मोठाचं दुर्भाग्य हिंदू मुसलमानमध्ये प्रत्येक जातीमध्ये भांडणं लावायची। परंतु हिंदूचा विकास ह्यांना करायचा आहे। महाराष्ट्राचा जीडीपी जर बघितला आता 7% वरती चालतोय, आणि दुर्भाग्यपूर्ण गोष्ट अशी सांगा वाटते की महाराष्ट्र दरडोई उत्पन्नामध्ये 6 नंबरवरती गेलाय। अशी केविलवाणी अवस्था यांनी महाराष्ट्राची करून ठेवली आहे। दरडोई उत्पन्नामध्ये आपल्यापेक्षा जास्त लाज वाटावी असं दुर्भाग्य घडलं की तेलंगणा पुढे गेलं आणि कर्नाटक पुढे गेलंय। महाराष्ट्राचं दरडोई उत्पन्न या लोकांनी 2.5 लाखाच्या जवळ आणलंय। महाराष्ट्र स्थापन झाल्यापासून आतापर्यंत महाराष्ट्राचा दरडोई उत्पन्नामध्ये 1 नंबर होता। हे कशामुळे घडतंय? हे घडतंय याच्यामुळं की आपल्याकडे एफडीआय, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट ही आपल्या महाराष्ट्रात कमी येते। आणि हे का कमी येते? समन्वय नसल्यामुळं कुठल्याचा मंत्र्याचा मुख्यमंत्र्यासोबत आणि मुख्यमंत्र्याचा उपमुख्यमंत्र्यासोबत समन्वय नाहीये। माझी नम्रतेची विनंती आहे, तुम्ही जी मंत्रिमंडळात आहेत ती जनतेच्या जीवावरती आले। सरकार कुठलंही येऊ द्या, उद्या तुमचं सरकार रिपीट येऊ द्या, काँग्रेसचं सरकार येईल, राष्ट्रवादीचं येईल, परंतु मला एक म्हणायचंय, आपण सरकार हे येतो मतदानांच्या जीवावरती, महाराष्ट्राच्या लोकांच्या जनतेच्या जीवावरती, आणि तुम्ही निवडून आल्यानंतर फक्त तुमच्या पक्षाचे कार्यकर्त्यांना किंवा लोकांना मोठे करण्यासाठी निवडून येत नसतात, तर तुम्ही महाराष्ट्राचे नेते असतात, महाराष्ट्राचे मंत्री असतात, ही तुमच्या लक्षात बाब असावी। म्हणून मी सांगतोय 14 कोटी जनतेकडे लक्ष द्या, शेतकऱ्याची कर्जमाफी करा, महिलांना 2100 रुपये द्या, सर्व कर्मचाऱ्याच्या पगारी व्यवस्थित करा, महिलांना सुरक्षित ठेवा, ही मला तुम्हाला ठणकावून सांग